नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्झाम क्रॅकर करंट अफेअर्स या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत 10 जानेवारी 2026चे चालू घडामोडीतले टॉप 10 महत्त्वाचे प्रश्न, जे सर्व प्रकारच्या स्पर्धात्मक परीक्षांसाठी तुम्हाला उपयुक्त ठरतील. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. व्हिडिओच्या सुरुवातीला बघूया काल विचारलेला खास प्रश्न, आणि तो प्रश्न आहे, हवा प्रदूषण मोजणी उपकरणांच्या कॅलिब्रेशनसाठी राष्ट्रीय प्रयोगशाळा कोणत्या देशाने स्थापन केली आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे भारत, म्हणजेच पर्याय क्रमांक बी. आता सुरुवात करूया आपल्या आजच्या टॉप 10 प्रश्नांना. तर आजचा आपला पहिला प्रश्न आहे, जागतिक हिंदी दिवस 2026 कोणत्या दिवशी साजरा केला जाणार आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 10 जानेवारी. जागतिक हिंदी दिवस दरवर्षी 10 जानेवारी रोजी साजरा केला जातो. हा दिवस 1975मध्ये आयोजित झालेल्या पहिल्या विश्व हिंदी संमेलनाच्या स्मरणार्थ साजरा केला जातो. हिंदी दिवस दरवर्षी 14 सप्टेंबर रोजी साजरा केला जातो. जागतिक हिंदी दिवसाचा मुख्य भर हिंदी भाषेच्या जागतिक उपस्थितीवर असतो. पुढला प्रश्न, आशा वन या उपक्रमाचे उद्घाटन कोणी केले? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, गुजरातचे मुख्यमंत्री. आशा वन ही गुजरातमध्ये सुरू करण्यात आलेली मोबाईल कर्करोग तपासणी युनिट आहे. या उपक्रमामुळे स्तन कर्करोग व गर्भाशयमुख कर्करोगासह विविध कर्करोगांचे लवकर निदान शक्य होते. हा उपक्रम प्रतिबंधात्मक आरोग्य सेवेला प्रोत्साहन देतो, तसेच ग्रामीण भागातील वैद्यकीय सेवांपर्यंत पोहोच वाढवतो. भारतीय रेड क्रॉस सोसायटी सार्वजनिक आरोग्य जनजागृती आणि सेवा पोहोचवण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. प्रश्न तिसरा, भारतातील पहिली पूर्णपणे कागदविरहित जिल्हा न्यायपालिका कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आली आहे? तर तिसऱ्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, कल्पेट्टा, वायनाड. केरळ राज्यातील वायनाड जिल्ह्यातील कल्पेट्टा येथे भारतातील पहिली पूर्णपणे कागदविरहित म्हणजेच पेपरलेस जिल्हा न्यायपालिका कार्यान्वित करण्यात आली आहे. जिल्हा न्यायालय प्रकरण व्यवस्थापन प्रणाली म्हणजेच डिस्ट्रिक्ट कोर्ट केस मॅनेजमेंट सिस्टीम ही प्रणाली स्वतः विकसित करण्यात आली आहे. डिजिटल न्यायालयांमुळे कागदांचा वापर कमी होतो, तसेच न्याय प्रक्रियेचा खर्च कमी करण्यास मदत होते. कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित साधने न्यायालयीन कार्यक्षमता आणि पारदर्शकता वाढवण्यासाठी वापरण्यात येत आहेत. पुढला प्रश्न, कमला जलविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यात मंजूर करण्यात आला आहे? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, अरुणाचल प्रदेश. कमला जलविद्युत प्रकल्पाची स्थापित क्षमता 1720 मेगावॅट इतकी आहे. हा प्रकल्प साठवणूक आधारित जलविद्युत प्रकल्प असून त्यामध्ये पूर नियंत्रण घटक समाविष्ट आहे. हा प्रकल्प अरुणाचल प्रदेशातील कामले, क्रादादी आणि कुरुंग कुमे या जिल्ह्यांमध्ये स्थित आहे. NHPC या प्रकल्पात 74% इक्विटी हिस्साधारक आहे. प्रश्न 5वा आहे, 53व्या दिल्ली जागतिक पुस्तक मेळ्याचे उद्घाटन कोणाच्या स्मरणार्थ करण्यात आले आहे? तर 5व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, म्हणजेच स्वातंत्र्य सैनिक. नवी दिल्ली जागतिक पुस्तक मेळा दरवर्षी नॅशनल बुक ट्रस्ट यांच्या वतीने आयोजित केला जातो. 53व्या आवृत्तीत प्रथमच सर्व अभ्यागतांसाठी मोफत प्रवेश देण्यात आला आहे. 2026 सालाची संकल्पना म्हणजेच थीम ही स्वातंत्र्यानंतरच्या भारतीय लष्करी इतिहासावर केंद्रित आहे. या मेळ्यात कतार हा सन्माननीय पाहुणा देश म्हणजेच गेस्ट ऑफ ऑनर कंट्री असून स्पेन हा फोकस देश आहे. पुढला प्रश्न आहे, स्कायडोला सीमापार पेमेंटसाठी मंजुरी देणारी नियामक संस्था कोणती आहे? 6व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, भारतीय रिझर्व्ह बँक म्हणजेच RBI बँक. PACB म्हणजेच पेमेंट ॲग्रिगेटर क्रॉस बॉर्डर ही संज्ञा RBIच्या नियमनाअंतर्गत वापरली जाते.
पेमेंट अँड सेटलमेंट सिस्टीम ॲक्ट 2007 अंतर्गत भारतीय रिझर्व्ह बँक पेमेंट प्रणालीचे नियमन करते. MSME हे भारताच्या परकीय व्यापार धोरणातील महत्त्वाचे केंद्रबिंदू आहेत. तसेच सीमापार पेमेंटमध्ये परकीय चलन व्यवहार तसेच FEMA म्हणजेच फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट ॲक्ट अंतर्गत अनुपालन आवश्यक असते. प्रश्न 7वा आहे, NSGच्या IED डेटा प्लॅटफॉर्मचे उद्घाटन कोणी केले? 7व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक C, अमित शाह. NIDMS याचं लॉंग फॉर्म आहे नॅशनल IED डेटा मॅनेजमेंट सिस्टीम. हे NSGच्या नॅशनल बॉम्ब डेटा सेंटरद्वारा विकसित केले गेले आहे. हा प्लॅटफॉर्म स्फोटानंतरच्या तपासासाठी सहाय्य आणि विश्लेषण यावर लक्ष केंद्रित करतो. हा प्लॅटफॉर्म राज्य पोलीस, केंद्रीय सशस्त्र पोलीस दल आणि इतर केंद्रीय संस्थांमध्ये माहिती शेअरिंग सुलभ करतो. NSG म्हणजेच नॅशनल सिक्युरिटी गार्ड हे केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अधीन कार्यरत आहे. प्रश्न 8वा आहे, UIDAIने आधार संवाद सुलभ करण्यासाठी कोणता मॅस्कॉट लॉन्च केला? 8व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक A, अद्वैत. UIDAI ही आधार कायदा 2016 अंतर्गत स्थापन केलेली विधिसभा अधिकृत संस्था आहे. आधार हा भारतीय रहिवाशांना दिला जाणारा 12 अंकी अद्वितीय ओळख क्रमांक आहे. माय गव्हर्नमेंट ही भारत सरकारची नागरिक सहभाग व्यासपीठ आहे. ऑफलाईन आधार सत्यापनाद्वारे इंटरनेटशिवाय डेटा शेअर करणे आता शक्य आहे. पुढला प्रश्न, भारताच्या कोणत्या देशासोबतच्या व्यापार करारांमध्ये आयुषला औपचारिक मान्यता देण्यात आली आहे? 9व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक B, ओमान आणि न्यूझीलंड. डिसेंबर 2025मध्ये अंतिम झालेल्या ओमान आणि न्यूझीलंडसोबतच्या भारताच्या व्यापार करारांमध्ये आयुष प्रणालीला औपचारिक मान्यता देण्यात आली आहे. या करारांमध्ये आरोग्य सेवा आणि पारंपरिक वैद्यकशास्त्रांसाठी स्वतंत्र परिशिष्टांचा समावेश करण्यात आला आहे. या करारांमुळे पारंपरिक वैद्यकशास्त्रातील सहकार्याला संस्थात्मक स्वरूप प्राप्त झाले असून आयुष उत्पादनांसाठी बाजारपेठेतील प्रवेश आणि गुणवत्ता मानकांमध्ये सुधारणा होण्यास मदत होणार आहे. आयुष निर्यातीत 6.61% वाढ नोंदवण्यात आली असून ती 2023 ते 24 मध्ये $649.2 दशलक्ष वरून 2025-26 मध्ये $688.89 दशलक्ष पर्यंत पोहोचली आहे. आणि आजचा आपला शेवटचा प्रश्न आहे, पंखुडी पोर्टल कोणत्या मंत्रालयाने सुरू केले आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे महिला व बाल विकास मंत्रालय म्हणजेच पर्याय क्रमांक C. महिला व बाल विकास मंत्रालयाने म्हणजेच मिनिस्ट्री ऑफ विमेन अँड चाइल्ड डेव्हलपमेंट यांनी महिला आणि बाल कल्याणाशी संबंधित उपक्रमांसाठी कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारी आणि भागीदारी सुलभ व प्रभावी करण्याच्या उद्देशाने पंखुडी हे डिजिटल पोर्टल सुरू केले आहे. या पोर्टलच्या माध्यमातून स्वयंसेवी संस्था, कंपन्या, अनिवासी भारतीय तसेच विविध संस्था नोंदणी करू शकतात, प्रस्ताव सादर करू शकतात आणि प्रकल्पांच्या प्रगतीचा मागोवा घेऊ शकतात. तसेच रोखरहित योगदानाच्या माध्यमातून पारदर्शकता सुनिश्चित करण्यात येते. हे पोर्टल मिशन सक्षम अंगणवाडी व पोषण 2.0, वात्सल्य आणि शक्ती या प्रमुख योजनांना पाठबळ देईल. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होते आपल्याचे टॉप 10 महत्त्वाचे प्रश्न. आणि आता बघूया तुमच्यासाठीचा खास प्रश्न, ज्याचं उत्तर तुम्हा सर्वांना कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. आणि तो खास प्रश्न आहे, शेअर बाजारातील डेटावर 30 दिवसांचा विलंब सुचविण्याचा प्रस्ताव कोणत्या संस्थेने मांडला आहे? धन्यवाद.